हॅलो सर. हॅलो. नमस्कार. हा, तर आता तुमचं सुरूपासून सॉरी सर, तुम- मुलांनी फोन माझा एअरप्लेन मोडला टाकला, त्यामुळे माझं लक्षच नाही, त्याला झोपवायला गेले मी. हरकत नाही, हरकत नाही. तर तुमच्याबद्दल पहिलं सांगा, तुम्ही कोण आहात, कुठून म्हणजे कनेक्ट झालात? अच्छा. आता आम्ही रांजणगावला असतो आणि आता 2-3 झाले आम्ही बरोबर आहे. आणि मी प्रोफेशनल प्रोफेशनल टीचर म्हणून काम करते. क्लासेस आहेत माझे रांजणगावला. ओके, म्हणजे तुम्ही मी आता क्लासेस, डिटॉक्स. मुलांचे क्लासेस घेता. तुमचं थोडंसं जे शेड्यूल आहे, कारण तुम्हाला, म्हणजे मी सिंपल सांगतो, तुम्ही जे काय आज सांगणार आहात त्याच्यामुळे आज भरपूर साऱ्या तुमच्यासारख्या ज्या, म्हणजे आता मी तर कॅमेऱ्यावर पाहतोय यांना, खरंच खूप फरक दिसतोय, खूप बारीक दिसतात ते. आणि मी जवळपास आता वर्षभरानंतर पाहतोय यांना. तर मलाही एकदम भारी वाटलं की ह्यांचे सलग दोन्ही रिपोर्ट थायरॉइडचे नील आलेले आहेत, आणि मी म्हटलं आता आपण थोडं कम्युनिटीला शेअर करूयात. सो थोडंसं तुमचं रुटीन सांगा, दिवस किती वाजता चालू होतं तुमचं? माझं 4:15 सकाळी 4:30 वाजता. सो 4:30 घरला वाजता पाचला उठता क्लासेस तुम्ही? सुरू होतात 10 सव्वा पर्यंत. चार, 4:30ला उठता, आणि किती हो. बॅचेस घेता तुम्ही दिवसभरात? 10 बॅच असतात. 10 ते 11. 11 वर्किंग आहे. 11 ते 11 तास. 10 ते 11 वेगवेगळ्या बॅचेस घेता म्हणजे? पूर्ण. म्हणजे तुम्हाला वेळेचं तसं खूप कन्स्ट्रेन आहे. हो, खूप टाइम लिमिट खूप आहे. हा. मग असं असताना तुम्ही आज जवळपास, म्हणजे जवळपास 1 वर्षापेक्षा 2 वर्ष झाली आता आपल्याला, आहे ना? 2 वर्षापासून तुम्ही हे सगळं फॉलो एक करताय. मिनिट. हा, हा. सर, आवाज येतोय का? आवाज येतोय तुमचा आवाज थोडं येतोय? हो, येतोय, येतोय. हा. हो, So, ओके. 2 वर्ष झालं हा तुम्ही हा. हे सगळं फॉलो त्याच्या करता. तालमीचं काही 5 ते 10 किंवा पा- 3 पाच होतील. ते आम्ही मग 3 झाले आपल्याला बघ. आ 3 वर्ष झाली, ओके. सो 3 वर्ष झाली तुम्ही आज काय म्हणलं? आपल्यासोबत आहात. हो. क्या बात आहे. सो 3 इयर्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेसच्या नीलम आणि आत्ताच्या नीलम, काय फरक आहे? एनर्जी लेवल्स खूप मला गेला ऑलमोस्ट. मला नव्हतं नाही. मन कधी एका महिन्यात थोडा थोडासा आवाज ब्रेक एनर्जी होतोय नीलम. चालू. नीलम, आता थोडा आपल्या आवाज ब्रेक होतोय. रेसिपी. आवाज ब्रेक होतोय. नो, आवाज ब्रेकच होतोय. येतोय आता सर आवाज? हा, आता येतोय, आता एकदम क्लिअर येतोय. अच्छा. तर ऍसिडिटी पूर्ण माझी गेली आहे सर. तरी माझं झोप फक्त 6 तास असते. आणि दिवसभरात मिळालं तर 45 मिनिट, 45 पण नाही, 20 मिनिटाचा नॅप असतो फक्त दुपारी. आणि मुलामुळे ऍक्च्युली छोटा 4 वर्षाचा आहे आता, तरी स्टेबल स्लीप आहे त्याची. पण तरी या 3 वर्षात फक्त तुमच्या रेसिपीज आणि डाएटच्या ह्याच्यामुळे सर खूप फरक पडलाय रुटीन मध्ये. म्हणजे खूप मला हेवी एसिडिटीचा त्रास आणि थायरॉइड पण होता. थायरॉइड परत नील डिटेक्ट झाला, झालेला. हेवी ऍसिडिटी गेली, तुम्हाला झोपायला वेळ कमी मिळतोय, तरी देखील तुम्ही रिझल्ट अचीव्ह केले. मग मला हो. सांगा, भरपूर लोकांना असं वाटतं हे सगळं न्यूट्रिशन फॉलो करणं, हे सगळं हेल्दी बनवणं, ह्याला खूप वेळ लागतो. तुम्ही तर 10-10 बॅचेस घेता, तुम्हाला एवढा वेळ कसा काय पॉसिबल होतं? म्हणजे आम्ही दिलेल्या रेसिपी सोप्या आहेत का? तुम्ही वेळ कसा म्हणजे मॅनेज करता, का तुमच्याकडे कुक वगैरे लावलाय तुम्ही? खूप नाहीये, पण आता माझे एवढं वर्किंग आवर्स आहे त्यामुळे मावशी आहेत फक्त. पण त्या स्वयंपाक नाही करत का, त्या हम्म, फक्त आपल्याला काही चिरायचं असेल तर चिरून ठेवतात. ते पण त्यांना माझ्या मुलातनं वेळ मिळाला तर. हम्म. नाहीतर म्हणजे हे ते नाही सगळं होत तुम्ही आणि मला वेळ. बनवता, म्हणजे मेसेज काय आहे सगळ्यांसाठी, की हे करणं सोपं आहे? खूप सोपं आहे. प्लॅनिंग लागतं आणि आपल्या वीकेंडला रेसिपीज तुम्ही देता. तुम्ही मीटिंग असते आपली, त्याच्यामध्ये मॅडम रेसिपीज ज्या थोड्या नवीन असतात त्या एक्सप्लेन करतात. त्याच्यामुळे आम्ही रविवारी सगळं व्यवस्थित आणून ठेवलं, काहीच अडचण नाहीये. आणि मिलेटमुळे खूप सोपं होतं संध्याकाळचं जेवण. हा, हा. म्हणजे मिलेट्सनी पण तुम्हाला हेल्प केली. म्हणजे आता तुमच्या थायरॉइडच्या गोळ्या चालू आहेत का बंद आहेत? बंद आहेत सर. 2 वर्ष झालं ऑलमोस्ट. 1.5 वर्ष. आपल्या डाएट नंतर 6च महिन्यात माझं थायरॉइड नील झालं होतं. पण आपण तरी कंटिन्युअस प्रोग्रेस ठेवतो 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी. पण ते सगळे रिपोर्ट नॉर्मलच येतात. मला अजून तरी 2.5 वर्षात मी गोळी घेतली नाहीये थायरॉइडची. व्हेरी गुड. आणि मला सांगा, आता हे सगळं तुम्ही जे बनवता, मग असं होतं का तुमच्यासाठी मुलासाठी वेगळं बनवा, नवऱ्यासाठी वेगळं बनवा, स्वतःसाठी वेगळं बनवा? अजिबात नाही सर. माझा मुलगा ऍक्च्युली इतके लकी आहे आम्ही,
की तो खाण्यावर स्विच झाला आणि आम्ही तुम्हाला जॉईन झालो. त्यामुळे तो 1 वर्षाचा होता जेव्हा आम्ही तुम्हाला जॉईन झाले. त्याच्यात सगळं मला सांगितलं हेल्दी टिफिन अवॉर्ड आहे आम्हाला, बेस्ट मॉमचा अवॉर्ड आहे, म्हणजे तुम्हाला हेल्दी हेल्दी टिफिन टिफिन अवॉर्ड पण अवॉर्ड आहे. मिळालाय स्कूलकडनं. हो तुमची हो. स्कूल कुठली आहे, म्हणजे लोकल स्कूल आहे, कुठली स्कूल युरोकेट. आहे? युरो युरोकेट. किड्स. म्हणजे अशा चांगल्या हम्म. इंटरनॅशनल स्कूलनी तुम्हाला अवॉर्ड दिला हेल्दी टिफिनचा. वा. हो. ग्रेट. त्यांच्या कम्युनिटीमध्ये पण त्यांनी शेअर केलेला आमचा अवॉर्ड, म्हणजे जेवढे युरो किड्स आहेत. लाईव्ह स्ट्रीमिंग होतं ना. हा. पूर्ण त्यांचे पॅरामीटर्स असतात सगळे, वर्षात एक दिवस म्हणजे कॉम्पिटिशन असणारच ना. सगळ्याच आया आता थोड्याशा आहेत अवेअर, पण त्यातली त्यात कंटिन्युअस कोणी केला तर आपल्याला कंटिन्युअसचा प्रश्नच येत नाही. मला त्याला टॉपिक पण माहित नव्हता की असं काही अवॉर्ड असेल. पण ते आपल्या जो ब्रेकफास्ट असतो आपला तोच आम्ही त्याला देतो. ओके. आणि त्याला आम्ही वेगळं काहीच बनवत नाही, म्हणजे ना लंच मध्ये ना डिनर मध्ये ना ब्रेकफास्ट मध्ये काहीच वेगळं बनवत नाही. इव्हन आपली पालक स्मूदी त्याची फिट स्मूदी डिटॉक्स केलं मी माझ्या बरोबर जसं जमतोय आता. वा वा. ऑलमोस्ट त्याच रेसिपी तो. क्या बात आहे. किती वर्षाचा आहे? 4. 4 वर्षाचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पूर्ण झाले आता आणि 4. आता हे तुमचा पर्सनल अनुभव झाला तुमच्या माध्यमातून. तुम्ही मला मला जेवढं आठवतंय की 10 पेक्षा जास्त लोकांपर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवलेलं आहे, है ना? सो काय असं वाटलं की तुम्हाला लोकांना पण सांगावं वाटलं की नाही जावं बाबा ह्यांच्याकडं? सांगावंसं नाही ऍक्च्युली सर, काय होतं मुलं माझ्याकडे 70 मुलं आहेत क्लासला. हम्म. आणि स्किन मध्ये खूप फरक आहे सर, माझ्या पिगमेंटेशन खूप कमी आहे. मी कधी मला फेशियलला जायला पण वेळ मिळत नाही ना, मला काही वेगवेगळं असं जाऊन करायला वेळ मिळत नाही. आता आम्ही आमचं घरी कार्यक्रम पण असतात, काहीच करायला वेळ मिळत नाही, पण गरजच नाही पडत. मला खूप जण विचारतात काय खाता किंवा स्किन कशी काय, कुठल्या पार्लरला जाता, पण मी नाही सांगितल्यावर मग ते खाण्याकडे येतात की मग काय खाता. आपले डिटॉक्स वॉटर असतं, आपलं प्लॅनिंगच इतकं चांगलं आहे सर. डिटॉक्स म्हणजे रेसिपीज आपल्या, म्हणजे मील प्लॅनरच आपले स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तेच खातो आम्ही, दुसरं काही नाही खात. Very ज्युसेस good. वगैरे. आणि आता तुमच्यासोबत राहून सगळे सेशन मी ऍक्च्युली आता सेशन करत नाही, कारण टाइम लिमिट येते मला जरा, कारण मला पण खूप काम पडतंय. पण मी तुमचं 2 वर्ष मी सगळे तुमचे प्रोग्राम केलेले आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. हो, सगळे त्यामुळे सेशन मी आता तुम्ही मला काय करू जॉईन करायचंय करता. उलट या वर्षी परत सगळं. नक्की कारण नक्की, आता थोडस वेलकम. विसरायला होतं हो हो, होतं ना, त्यामुळं. होतं. आणि आम्ही खूप सारं वाढवलेलं असतं ना. हा. आणि म्हणजे आम्ही इमॅजिनच नाही करू शकत सर तुमच्याशिवाय आमचं किचन आता, म्हणजे रेसिपीचा वेळ मिळत नाही, पण तुम्ही इतका आम्हाला बॅकबोन दिला त्या रेसिपीजला की म्हणजे नाही तुम्ही दिलं तरी आम्ही बनवू शकतो आमचा डाएट चार्ट. पण ते आता एवढा टाइम कन्स्ट्रेंट येतो आणि एवढा छान मॅडम नवीन नवीन रेसिपी ऍड करतात, त्यामुळे तो तरी टच हवा असं आम्हाला लागतं, म्हणून आम्ही ते कंटिन्यू करतो. येस, मला वर्कआउटला वाटतं तुम्ही सासू आता सासरे सलग. असतात. आणि तुमची संपूर्ण फॅमिली म्हणजे तुमचे सासू सासरे, थोडंसं ते पण सांगा, आई वगैरे, किती लोक तुम्ही आज कनेक्ट करून दिलेले आहेत? माझे सासू सासरे आहेत ते आता तुमच्याच बरोबर आहे, 2-2.5 वर्ष झालं. म्हणजे त्यांना जर आम्ही आता पाहिलं नसतं मध्ये रिपोर्ट, ब्लड रिपोर्टचे इतके अवेअरनेस असतात सर तुमच्या, आम्ही वर्ष करतोच. त्यामुळे आम्हाला कळतं की कोण प्री डायबिटिक आहे, कोण सासूबाईंना थायरॉइड होता नुकताच डिटेल आता तर त्यांनी नेलंय सर, तुम्ही पाहिलं असेल. हो, नील मागचे झालं. दोन्ही रिपोर्ट त्या एज मध्ये त्या 60च्या जवळ आहेत ऑलमोस्ट. पण व्हेरी. त्यांचा आता तो पण थायरॉइडचा पण रिपोर्ट निघालाय, गोळी बंद आहे त्यांची पण. क्या बात आणि आहे. त्या पण व्यायाम करतायत हा. रोज सकाळी तुमच्या त्या बरोबर. व्यायाम करतात, तुमचे सासरे जिमला जातात. हा, आता त्यांनी जिमवर आता मसल गेन आला, दुखणं कमी झालंय, त्यामुळे जिमला प्रेफर केलंय त्यांनी आता, व्हेरी म्हणजे गुड. अजून काही जास्त करते. क्या बात आहे. सो म्हणजे सांगायचं तात्पर्य की हे असं कुटुंब आहे, नीलम जगताप शिंदे असं त्यांचं नाव आहे. आणि ज्यांनी 3 वर्षापासून, म्हणजे मी म्हणतो ना की काही असे हिरे आहेत आमच्याकडं. म्हणजे मी आता शीतलला म्हटलं की आपल्याला काही लोकांना असं डायमंड मेंबर म्हणायला पाहिजे, तर त्यापैकी एक आहेत. तर थँक्यू. मला सांगा, हे जे आहे तुमचं शॉर्ट आम्ही आज घेतलंय इंटरव्ह्यू, तर हा आम्ही अपलोड केला तर चालेल तुम्हाला? का नाही चालणार सर. चालेल ना. थँक्यू सो मच. उलट थँक्यू. आई का आता रिटायरमेंटच्या प्रोग्राम वरूनच आलोय आईच्या. हो. आता फ्री झाली आता, तर त्यामुळे तिच्याकडे जरा तिला सांगितलं 1 महिनाभर बघ जरा अजून रिलॅक्स हो, जरा तुझे काही डॉक्युमेंटेशन आहे ते पूर्ण कर, मग परत तू आपल्याच फॅमिलीत घ्यायचं त्यांना पण. आता इतके दिवस थोडं तिला पण सर थँक्यू तिने सो मच. तुमचे कोर्सेस केल्यामुळे घरात आमच्या ऑलमोस्ट बनतात त्या जरा पडलेत त्यांच्यात खूप. म्हणजे जे आपण करतात ते सांगतो की सुद्धा. एकदा वेळ काढा शिकण्यासाठी, कोर्स समजून घेण्यासाठी, मग नंतर तुमची पुढची वर्ष सोपी जातात. आणि एवढा मोठा बदल होतो तुमच्या ह्याच्यामध्ये. आज तुम्ही नीलमला पाहू शकता की नीलम दिवसातून 10 वेगवेगळ्या बॅचेस घेते. त्यानंतर लहान बाळ आहे आणि झोपायला फक्त 6 तास मिळतात. 20 मिनिटाची फक्त दुपारी पॉवर नॅप असतो, आणि तरी तिने थायरॉइड रिव्हर्स केलेला आहे. तो ती एक म्हणतात ना विनर आहे.
आणि औषधांवर विजय मिळवलेला आहे, जे फार अवघड असतं बऱ्याच लोकांसाठी. सो सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये MPTY नीलम टाईप करा. अँड थँक्यू सो मच फॉर टेकिंग आउट टाइम अँड शेअरिंग दिस. अजून काय तुम्हाला हो ऍड सर. करायचं? हो सर, आता माझा फक्त वर्कआउट होत नव्हता जेव्हा आपलं बोलायचं रेग्युलर. पण मी पण ते टायमिंग म्हणजे मी माझा क्लास 10 ला संपतो, 11 ते 12 मी व्यायाम करते पहिल्यांदा. मगच मी स्वयंपाक करते 12 नंतर. तोपर्यंत मी आवरतच नाही, होतच नाही. आणि त्याच्यानंतर मला ऍक्च्युली खूप फास्ट रिझल्ट मिळाले. माझी वेस्ट लाईन 43 होती, आता 34 आहे आता. म्हणजे So ऑलमोस्ट she त्यांनी काही started from एक्सरसाइज. 43. Now she has reached still 34. So इधर का चार, इधर का तीन इधर आ गया, 9 इंच कमी है. क्या बात है, वेरी गुड. आणि तर वेट खूप नाही कमी झाले, वेट म्हणजे आपल्याला मसल कमीच मास करायचं असतं जास्त आहे वेट. मी प्लस. नेहमी सांगतो ना, वेट कमी नाही करायचं. त्यामुळे आता मी वेटकडे एवढं नाही बघत, पण ही काही न करता माझं 64.8 होतं, आता 59.8 आहे. हा. 4च महिने मी वर्कआउट रेग्युलर ठेवलाय फक्त डाएट सोबत. सो दुपारी ते म्हणतात 11 ते 12 वाजता 20%. देखील व्यायाम केला जातो. आणि नीलम म्हणजे माझ्या मागे लागले नीलम, की तुम्ही 11 ते 12 ची बॅच लॉन्च करा. तर बघू कसं होतं. सो मी वाटते सर, पण नाही होऊ शकत कारण कोणीच नाही घेत. फक्त एक होतं ते मी माझ्या ह्याच्यातून घेतलंय, त्यामुळे पण होतोय माझा. ते ऑफलाईनच असतं, मला ते फक्त रेकॉर्डिंग येतं, कधी लाईव्ह असतं. पण मी ते करतेय, रेग्युलर करायचा प्रयत्न करते, त्यांनी पण फरक पडलाय. क्या आता रिपोर्ट तुम्हाला परत ब्लडचे शेअर केलेत. हो हो, आता परत बघतो आपलं बघतो. वर्षात एकदा. नक्की नक्की. हा. म्हणजे बाकी इथं बरेचसे आणि लोक मी जे व्यायामाला कारण सांगतात, त्या सगळ्यांना हा. मेसेज आहे की 11 ते 12 मध्ये जर एक व्यक्ती व्यायाम काढायला वेळ काढते, जिला फक्त 6 तासाची झोप मिळते, जिला दिवसभर 11 तास बॅच सांभाळायचे, कुटुंब सांभाळायचंय, तर तुम्ही कुठलं कारण शोधताय? बघा, इथं विनर तुमच्या सोबत आहे, ज्यांनी थायरॉइडला हरवलेलं आहे. येस नीलम. आणि जेवढे नवीन लोक असतील त्यांना सांगेन, सरांवर तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता, कारण सर एकही गोळी रिकमेंड करत नाहीत, उलट गोळ्या कमी करतात सर. आणि पूर्ण म्हणजे लोकांना विश्वास नाही बसत सर, जेव्हा मी सांगते ना की कुठलीच पावडर नाही खात किंवा आम्ही नाही घेत, किंवा नेसेसरी असेल तर रिपोर्ट करून आम्हाला जे सप्लिमेंट्स असतात ते दिले जातात, तेवढेच, ते पण लिमिटेड टाइमसाठी. तर लोकांना खरं नाही वाटत सर, पण जेव्हा आमच्या सोबत राहता येतो तेव्हा त्यांना खरंच कळतं. माझे कितीतरी मुलं आहेत क्लासचे जे 10वीचे असतील, त्यांना डाएट पहिले समजावून सांगते मी, जेव्हा माझं इंट्रोडक्शन असतं त्याच्यानुसार वर्षभर मुलांना त्याच्यामध्ये ठेवतो आम्ही, न्यूट्रिशन मध्येच. क्या म्हणजे बात है. मुलं सुद्धा खूप फ्री असतात हे सगळं ऐकायला करायला, विचारतात मला, तुम्ही काय आज कुठलं पाणी पिताय मॅडम, आज काय करताय किंवा काय चाललंय, विचारतात. क्या बात आहे, मस्त म्हणजे मस्त. त्यांना नवीन आहे हे सगळं. तर परत एकदा न्यूट्रिशनिस्ट क्लास तुम्हाला. टीचर म्हणून ओळख आहे म्हणायचं मग तुमची आता. हो. छान छान, खूप छान वाटलं. आणि तुम्ही तुमच्या क्लासेसमधनं वेळ काढून आमच्या सगळ्यांपाशी येऊन तुम्ही तुमचं हे सगळं माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. वन्स अगेन सगळ्यांना मी सांगेल की असंच नीलमकडनं प्रेरणा घ्या, की जर ती थायरॉइडवर विजय मिळवू शकते, वेळ लागला का वेळ लागला. आणि 9 इंच, मी म्हटलं ना, मी तिला आता 1 वर्षभराने पाहतोय व्हिडिओमध्ये पण. आमचं फोनवर मध्ये मध्ये बोलणं होतं, पण व्हिडिओ हा. आणि लिटरली मला दिसतं. मला वाटतं तो बिफोर आफ्टरचा फोटो कितकी नवीन घ्यायला हवा नीलमचा. तर माझं स्किन इतकी ग्लो करते मी, म्हणजे तापते माझी स्किन, काहीच हो. करत नाही नेक्स्ट. नाही, स्किनचा रिझल्ट तर तो पहिल्या 2 महिन्यातच आला होता. तो आता हो. निश्चितच अजून वाढला असेल. पण वेटचं जे मी इंचेस लॉस बघतोय ना, हे व्हिजिबली मी आता पाहू शकतोय तुम्हाला. सो तरुण झाल्यासारखं वाटतंय. हो सर, माझ्या आता बघतो ना मैत्रिणी वगैरे, खूप फरक आहे सर. त्या गेलेले माझ्या स्कूलच्या मैत्रिणी वगैरे, खूप फरक आहे सर त्यात माझ्या. म्हणजे अजून पण मी माझ्या भावावर फोटो काढला तरी त्याला कमेंट आलेली की ही कोण नवीन मैत्रीण आहे तुझी, अशी. आणि आता त्यांनी फोटो टाकले होते. क्या बात आहे, खूप छान खूप आमची छान. 14 वर्षाचं अंतर आहे. आणि हो. नाही, मस्त मस्त. म्हणजे थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि असंच वेळ काढून येत जावं अधूनमधून सगळ्यांना प्रेरणा द्यायला. हो, आता येईल सर. हो. थँक्यू. सो वी विल स्टॉप दिस या रेकॉर्डिंग. वर्षाचं रिझोल्यूशन केलंय सर, जरा सेशन्स अटेंड करायचे परत. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. आम्ही सुद्धा मिस करतोय तुम्हाला. थँक्यू.